आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे। विकास भाऊ, काल विधान परिषदेची निवडणूक झाली आणि जी मतं फुटली त्यानंतर फक्त काँग्रेसच्या आमदारांकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो। असं आहे की आता कोणाला किती कोटा ठरवून दिला होता, काँग्रेसच्या उमेदवाराला मला वाटते 24-25-26 काहीतरी मतं मिळाली, तर त्यांना निश्चित किती कोटा दिला होता, त्यानंतरचे उरलेले मतं कोणाला दिले होते, हा सगळा एक गणिताचा विषय आहे। आणि हायकमांडने यावेळेस एवढी म्हणजे मतदानाच्या वेळेस सक्रियता होती आणि मागचा घटनेचा क्रम पाहता यावेळेस मतदान कोणाला होईल हे समजूनच येणार आहे। ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या लोकांना मतदान करण्यासाठी सांगितलं होतं त्या पद्धतीनं मतमोजणीमध्ये कोणत्या मतदारानं मतदान केलं नाही हे निश्चित समजून येणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मतमोजणीसाठी गेलेले जे प्रतिनिधी होते त्यांच्याजवळ तसे पुरावे सुद्धा होते की कोणी कुठे मतदान, तर मला वाटतं की ज्या कोणी विरोधात मतदान केलं असेल तो लपू शकणार नाही। यावेळेस काँग्रेसच्या हिस्स्याचे काँग्रेसला मिळाले, परंतु नंतर जे शेकापचे उमेदवार होते, शिवसेनेचे उमेदवार होते, यांच्या कोट्यात कोण मतदार होते, मग किती मतं मिळाली, हा एक संशोधनाचा भाग आहे। परंतु आमच्या हायकमांडजवळ पूर्ण लेखाजोखा होता आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राचे जे इन्चार्ज सेक्रेटरी रमेश चेन्नीतल्लाजी, नानाभाऊ पटोले, थोरात साहेब, वडेट्टीवार साहेब, बंटी पाटीलजी हे रात्रीपासून आपलं मतदान फुटलं तरी आपल्याला कसं समजेल या प्रक्रियेत गुंतलेले होते, म्हणून ज्यांनी कोणी मतदान केलं असेल तो पकडल्याच जाणार आहे। यावेळेस तुम्हाला असं कळतं की डमी फॉर्म दिला होता, त्याच्यावर प्रत्येक मतदार म्हणजे आमदाराची ओळख म्हणून या कोपऱ्यात मतदान करायचं, तिसऱ्या या कोपऱ्यात, असं काय ठरलं होतं? ते ठरलं तो आतमधला भाग आहे, परंतु मला एवढं माहीत आहे की यावेळेस कोणी विरोधात मतदान केलं हे निश्चितपणे माहीत होणार आहे। आणि आमची मागणी असेल की ज्यांनी केलं असेल त्याला तर पक्षातून काढूनच टाकलं, बडतर्फ केलं पाहिजे। किती दिवस सहन करणार आहे तुम्ही? मला वाटते की हायकमांड याबद्दल निर्णय घेणार आहे। हो, हे गुप्त मतदान होतं बऱ्याच ठिकाणी। त्याच्यात शरद पवार गटाचेही आमदार होते, उद्धव ठाकरे गटाचेही होते, तुमचेही होते। काँग्रेसकडेच प्रश्नचिन्ह का? कसं आहे, हे पहिलेपासून एक जे म्हणतात नाही का, आता हे सांगतात नॅरेटिव्ह सेट करतात, तर त्या पद्धतीनं मागच्या वेळेस जसे काँग्रेसचे फुटले होते तर ते यावेळेसही फुटणार आहे। परंतु मला शक्यता कमी वाटते, कारण की जे शिवसेना आणि NCPला आमचे मतदान गेले असेल त्याच्यामधून फुटण्याची शक्यता कमी होते। काँग्रेसच्या हिस्स्याला आलेले तो कोटा कितीचा दिला होता, कारण की 24 की 25-26 मतं मिळाले आहे प्रज्ञाताईंना, तर यावर आताच भाष्य करणं बरोबर नाही। परंतु या सगळं म्हणजे निवडणुकीची जी प्रक्रिया संपली संध्याकाळी त्याच वेळेस लक्षात आलं असेल की कोणी कोणाला मतदान केलं। तुम्ही म्हणता की काँग्रेसचे मतं फुटण्याची शक्यता कमी आहे, ज्या पद्धतीनं मोर्चेबांधणी हायकमांडनं केली होती, मग कोणाचे फुटणार? मग दुसरे शरद पवार गट राहतो, उद्धव ठाकरे गट राहतो। उद्धव ठाकरे गटाचे तर मिलिंद नार्वेकरांना मिळाले। असं आहे, हा संशोधनाचा विषय आहे ना। प्रत्येक पक्षाने, तिन्ही महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आपलं मत फुटू नये यासाठी प्रिकॉशन घेतलं होतं। आणि मला वाटतं की त्यांना, तिन्ही पक्षाच्या नेत्यांना हे माहिती होऊन जाईल की कोणी मतदान केलेलं नाही आहे। अशी चर्चा आहे की जे आमदार फुटले, बंडखोरी केली काल, त्यांना महायुतीच्या नेत्यांनी शब्द दिला होता की समजा इकडे कारवाई झाली तर तुम्ही मला आमच्याकडे येऊन आम्ही विधानसभा निवडणुकीत संधी देऊ। पण तुम्ही मी सांगू का एक वेळेस, हे कोणतंही महायुती देवो, परंतु जनता ही आहे, ही जनता तुम्हाला माहीत आहे, जनतेमध्ये गेल्यावर शेवटी निवडून येण्यास जनता निर्णय घेते। आणि मतदार हा जागरूक झाला आहे, त्याला समजतो की आपण निवडून दिलेला हा उमेदवार पक्षाशीच बैमानी करून झाला तर आपल्याशी केव्हाही करेल बैमानी। म्हणून मला वाटते की तेवढं त्याच्यात तथ्य नाही आहे। आणि ज्या कोणी आमदारांनी त्यांनी हे लक्षात घ्यावं की मोठमोठे नेत्यांची उदाहरणं पाहून झालो, पक्ष सोडल्यानंतर जनतेने त्यांना नाकारलेलं आहे, मागच्या लोकसभेत दिसलं। म्हणून ही गोष्टच नाही आहे, ही जनता डिसाईड करते तुम्हाला कोणाला पाठवायचं। मग त्यांना समजतं की आपण निवडून दिलेला हा जनप्रतिनिधी
तिथे गेल्यावर कसा व्यवहार करत आहे आणि पुन्हा मतं मागायला आला तर जनता त्याला धडा शिकवणारच आहे. फक्त काँग्रेसचेच फुटले असं वाटतं तुम्हाला की शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचीही फुटू शकतात? मला आता आतमध्ये कोणाच्या पोटात घुसून कोणी पाहिलं नाही आहे. कोणाचा फुटला हे हायकमांडला, काँग्रेसच्या, शिवसेनेच्या आणि NCPच्या हायकमांडला माहिती आहे आणि ते शोधून काढतील. कालपासून चर्चा सुरू झाली. काँग्रेसच्या सर्वसाधारण आमदारांचं मनोबल कसं आहे आता, काय वाटतं त्यांना? काँग्रेसच्या सर्वसाधारण आमदारांचं मनोबल एकदम उंचावलेलं आहे. ज्या पद्धतीनं लोकसभेचे निकाल लागले आणि जनता त्रस्त आहे महागाईनं आणि आता निवडणूक 75 दिवसावर आली आहे, तर मला वाटते की काँग्रेसचे सर्व आमदार, जे उमेदवार आम्ही देणार आहोत, जनतेच्या मधात जाऊन आपलं काम करत आहे. शेवटचा प्रश्न, ज्यांनी बंडखोरी केली तुम्ही म्हणतात की त्याचे पुरावे आहे हायकमांडकडे, कधीपर्यंत कारवाई होऊ शकते? ते आमच्या सर्वच आमदारांची मागणी पहिलेच होती, मागच्या वेळेसही होती की चंद्रकांतजी हंडोरे पडले त्यावेळेस तुम्ही कारवाई करा. कारवाई केली असती तर आज हा प्रश्न उद्भवला नसता. म्हणून यावेळेस तरी कारवाई करावी आणि लवकरात लवकर करावी अशी आम्ही सर्व आमदार मागणी करणार आहोत. काय कारवाई असू शकते? काय करावं, पक्षातूनच निलंबित करायला पाहिजे त्यांना. जर ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून येता आणि मग मतदान दुसऱ्याला करता तर तुमची पक्षनिष्ठा नाही, म्हणून पक्षातूनच काढून टाकायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.